दुपारा दुसऱ्यांच्या शेतातला हरभरा घेऊन चाललंय. पडलं बघे नाही ग भारी इथं. कुठे गेलं तुझ्या जवळचा मम्मी? कुठे तुझ्याकडे पडला मागाशी खिशातून खात. आता क्रॅक गेलाय म्हणजे तो मागाशी जनाबाई कशी बसलो. अगं इकडं इथं मेंढऱ्या का लहान असताना नाही का हिरीवर यायचो नदीवर मस्त पाण्यात बसवायचो जेवायचो आणि पाणी प्यायला मग काय करायचं वाळू असायचे ह्याच्यात नदीवर. वाळू नाही का इकडे तिकडे सारायचे त्यातलं पाणी उपसून काढायचं गडूळ आणि त्याच्यात असं पळसाच्या पानाचं असं दुरण बनवायचं. दुरण दुरण आणि त्या दुरणाने पाणी प्यायचं. आम्हाला पण पाजले मंगल मावनी पाजलंय ना. अगं कशाला काय माहिती घेऊन यायची बाबा. लय तहान लागायची आम्ही सारखं रडायचो. लय पेलोय पाणी. मग ती ना पाणी एकीकडे आणि एकीकडेच खड्डा करायचे आणि त्यात पाणी साठायचं ती द्यायची प्यायला. पाणी जात नाही तोवर त्याला पाणी उपसित राहायचं. मग ते काय करायचं कुणाकडे पाणी प्याय काही नसल तर मग आपलं आपलं हिरं बनवायचं झर आणि ते पाणी पुन्हा मग आपलं प्यायचं तोंड लावूनच पाणी पिऊन घ्यायचं. मग चाललं की ते हिरा आपला बुजून जायचं म्हशीकडे. म्हशी बिशी एकदा धुवून घ्यायच्या पाणी पिऊन घ्यायचं आणि निघायचं मग सरळ. सांग ना हीच आहे नदी ती. पण ही नदी आता बुजत चालली आहे. ही नदी बुजत आटत आली आता काहीच राहिलं नाही. मोठी नदी होती तशी छोटी 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 होत चालली. छोटी छोटी झाली. लोक शेती पण करतायत ना. चल बसून राहिले बघ ना. काय राहिले रान पडीक पड आहे किती नदीसाठी. चल काय दिवसाने तुम्हाला इथपर्यंत ज्वारीच दिसली तर ज्वारी लय फेमस. इथे आमचे 3 आंबे होते माझ्या मोठ्या मावशीने लावलेले बांधाला लावलेले आणि बांधाच्या एका साईडला दुसऱ्यांचं शेत होतं. तर त्यांच्या शेतात सावली जात होती आंब्याची म्हणून ते अर्धा हिस्सा घेत होते. त्यांना तसं भरपूर वर्ष दिला हिस्सा पण नंतर मग माझ्या आजोबांनी ती तिन्हीच्या तिन्ही झाडच पाडून टाकले. मग आम्हाला पण नाही ना आता त्यांना पण नाही. इकडेच होती ही इथे आता रिकाम आहेत. मग आता आम्हाला आंबे नाहीत भेटत म्हणजे इथले नाही मिळत खायला. वर आहेत अजून आंब्याचे झाड. काय करायचं काय करते वर्षा? आपण नाही का ओल्या हरभऱ्याचा हलवा बनवायचा. याला म्हणजे घेतलंस मनावर तू. मग तुला अजून नव्हतं कळालं? नाही बाबा. अगं बाई अण्णा म्हणतात तसंच भाजलं असतं तर आतापर्यंत उडालं असतं. आज बाई म्हणती तसंच भाजायचं कशाला सोलायचंय. त्यांना माहितीच नाही काय बनवायचंय. त्यांना काय माहिती बाई आवडेल का नाही. आवडून अण्णा काय करायचं माहिती का अर्धा टरफल घ्यायचं ना अर्धा हरभरा सोलून तसंच टाकायचं ह्याच्यात. आणि पुन्हा नाही का वैतागून झोपलं तसं. तू सांगितलं असतं तर आले असते मी तशीच सोडून. आता लय ऊन होतं दमले असन. मी कसली दमते ते मी उगा पडलेले आज जाऊन. मग तेच म्हणलं जाऊ दे कशाला आता. बरं ठीक आहे जाऊ दे आता आपण. तरी माझ्यासोबत 3 जण. हा तरीच म्हणलं हिचा अंगठा दुखायला लागला बोलली. अंगठा दुखत होता जा ना गाव ती स्टॅच्यू झाली. तिला वाटतं फोटो काढते. चल कुठायचंय का तुला? चला मग आज आपण प्रोसेस बघूया. काय बनवतो आपण? हरभऱ्याचा हलवा. ओल्या हरभऱ्याचा हलवा. हे म्हणजे डाळीचा पण हलवा बनवतो ना का आपण बेसन पिठाचा. पुरण बनवतो बघ. पुरण डाळीचं असतं आणि आपण हे नाही का सगळं फायबर घेतो याच्यात. डाळीचं टरफल जातं ना त्याच्यात. आपण डाळीचं टरफल घेत नसतो पूर्ण टरफल पूर्ण हेल्दी व्हर्जन. ते पण तुम्हाला माहिती आहे आम्ही हरभरा कुठून आणलाय. मम्मी तिकडे काहीतरी करते. कुट लवकर कुट बारीक कर लवकर. आडवा हात लाव त्याला झाकून ठेव असं. बारीक करायचंय हे बघ असं झालं पाहिजे बारीक. कुट ताकद लावा. एक हात अवघडतो बाबा. बघ म्हातारी माणसं वाट बघत बसले तर आवर पटकन. जमली का? रविवार भूक लागली असं अन्नाला.
कुठा कुठा कुठा. आणि ह्या गणपती बाप्पासाठी दुर्वा. आता ही इकडे 17 दुर्वा मोजायला लागलीये. त्यावर मी जाते मावशीकडे. काय करते माऊ? भाकरी करते. भाकरी करते. कशी बघते अगं. बापरे काय टम भाकर फुगलीये. टम फुगली. भाजी काय करायची? अण्णांना मेथी आवड. मेथीचं विचारलं 2दा अण्णांनी. मेथी करायची. ते बोलले बाबा की आज मेथी आणली का. म्हणलं आणली. मेथी मग सुकी. नाहीतर काय करणार होती. काय पण भाजी आणखी तेच विचारते. अरे कढईत आणि आता साखर टाकली वरून. काय टाकलं. साखर तुरीचं टाकले म्हणून असं काय ते हरभऱ्याचं हरभऱ्याचं टाकले. वाटण टाकले हरभऱ्याचं. वाटण आणि त्याच्यामध्ये आता साखर टाकतीये. हा 2 वाटे तू कधी केलंय का घरी? हा चांगलं लागतंय. पहिल्यांदा आहे, पहिली वेळ आणि कसं चांगलं लागतंय. लागतंय चांगलं. चांगले एक्सपेरिमेंट करते आपल्यावर. तुम्हीच मला एक्सपेरिमेंटला. बाई माझी सावली पडायला लागली. मोबाईल आणू का दुसरा. नाही नाही पाणी सुटेल ना मम्मी साखरेला. किती वेळ शिजवणार आहे. आता हे पाणी सुटेल पुन्हा पाणी थोडं घट्ट होऊन द्यायचं. पाणी टाकतो परत. पाणी नाही मम्मी थोडं पाणी होतं लागणार याला कारण वाटताना थोडं पण पाणी नाही टाकलं. आणि तोवर आता आम्हाला नारळ आणायला जायचंय मोदकांसाठी. तर आम्ही तिकडे जाणार आहे. नारळ आणायला निघालो आता आम्ही. आपण वाटताना पाणी नव्हतं ना टाकलं. आता पाणी भाजून घेतलं होतं. गॅस बारीक करू आणि जाऊ आपण. तू काय कर भाकरी कर आणि मला तर वाटलं गुळासोबत शिजवणार आहे. गुळासोबत नंतर एक्सपेरिमेंट. गुळ आता आपल्याला शोधायला लागला असता. माहिती कुठं ठेवला. गुळ शोधायला लागणारच आहे. मोदक करायचे. चालतंय शोधू आल्यावर. आता चल. ओके पाणी येऊ का माऊ. बाय बाय. आताच बाय नाही नंतर बाय करायचं. सगळं व्हिडिओ संपलं. तांबे घे तिकडून. पाणी प्यायचंय. हा आता झालं. आता काय करायचं. बंद तांबे घे करायचं. आता. तांबे घे तांबे. जना का म्हणली येतो. अगं म्हणजे नारळ घेऊन येतो. अरे ती काय रे असे सारखं झोपा काढतात. ए श्वान निद्रा नेहमी बघाल तेव्हा थोडं शिकावाय नाही. नुसते पडी मारतात. नुसते पडी मारतात. माझं नख दुखायला लागलंय. दरवाजातच झोपलेत. चला माझं नख दुखतंय हरभरा सोलून. लय मोठी मेहनत आहे बाई तुझी. ओय चप्पल कुठे माझी. गाण्याच्या उशाला. बरी बाबा ही बाय बघ. कुठं चालल्या ग. दिवसाचं जाऊ देत नव्हती कधी आपल्याला व्हिडिओ. रात्रीची वेळ आली जायची आता. ए धर धर धर. हे बघा आम्हाला नारळ आणायला जायला लागते. हायवे सिमेंटचा झाला फक्त. हा सकाळ दुपारची तयारी आपण आता करतो. आता रोड क्रॉस करायचा आहे. अरे मोटरसायकल फक्त. पाण्याचं घेतो. घेतो हो. आणि इलायची आहे का. जा. सुट्टी आहे का. 2 तेवढंच लागेल ना. घेतला आपल्याला एवढंच पाहिजे. हा मिळाला नारळ. नारळ मिळाला आम्हाला आणि आम्ही आता चाललो मोदक बनवायला. असं कोणतं फॉल्ट. नारळ सोलतोय. लय कडक आहे नारळ पण. त्याने आम्हाला एक दुकान फिरवलं. मामाच्या दुकानात 20 ला 70 रुपये माघार दिले ना. काय माहिती किती दिले. फोडा फोडा. बाय काय झालं. ये इकडं. का बसली तशी. ये इकडं. ती ऐकणार आहे आपलं. तिला काय आराम आहे आता.
अण्णा बघ इकडे आपले कसे बसले हे अन्नाचं गाठोड गुटू करत. बाई यांना कसं ग बाई करमत नाही त्या पोत्याशिवाय. तर तो जीव आहे त्यांचा. थोडी साखर नाही काय काहीतरी त्या दिवशी दिलेलं. गठुड रोज आत न्यायचं रोज बाहेर आणायचं. लय भारी बाबा अन्न. मोदकाचं सारण उकळत कुठलं जातंय तर आम्ही आतली तयारी करतो. ही भाजीला फोडणी देते आणि मला सांगितलंय गव्हाचं पीठ मळायला. मळा मळा आता नाही मळा. कुठे आहे गावाचं पीठ? गहू ठेवता बकेट मध्ये. मोदक बनवून वाफवायला ठेवलेत आम्ही. गव्हाच्या पिठाचेच बनवले आणि मेथीची भाजी केली आहे, भाकरी आहेत आणि हिने केलेलं एक्सपेरिमेंट हलवा पण आहे आणि सगळे वाट बघत बसलेत खाण्यासाठी. अरे एक तोंड झाले तर झोपायला लागले. हे बिटुकलं झोपलं. अण्णा यांना पण खूप भूक लागली, कधीची वाट बघतात. हिने पण एक झोप काढली हो ना बाय. भूका लागल्या भूका लागल्या काय काय भूक लागलीये पण चतुर्थी आहे. थांबलोय वाट बघत चंद्रोदयाची. मग आम्ही सोडणार उपवास सोडणार. किती वेळ लागणार अजून? आता पूजा करतो आणि लवकर लवकर जेवायला बसतो. अरे अरे आज दिवस नाही. पण ते कुठे पण बाईलाच माहिती बाबा. आता बसलेत सगळे जेवायला. आम्ही पण कालवण घ्यायचं का? दुपारचं कालवण घ्यायचं का? अण्णांची प्लेट घ्यावा. भाकर अण्णाला तशी देते. आम्ही पण बसलो जेवायला. इथलं नाही चांगलंय. काय रे? भाजी घ्यायची ती दुसरी. अरे 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 ये. अवघडी चुरायची का भाकर? अरे यार काय तरी पोटात जाऊ दे. हे तुला जे वाटत जसं वाटत कर.